कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मे आय कमिंग सर? हो, अपर्णा मॅडम, अर्जुन सर, या या. सर तुम्ही प्लीज बसा ना, तुम्ही उभे का आहात? नाही, असं आपण इथंच बोलूया. मॅडम, तुम्ही हा डॉक्युमेंट तपासणीचा निर्णय तडकाफडकी का घेतलाय आणि या निर्णयामुळे आपल्या शहरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये काय गोंधळ झाला याची कल्पना आहे का तुम्हाला? सर हा निर्णय सर्वस्वी माझा होता. माझ्या सहकाऱ्यांनी फक्त माझी ऑर्डर फॉलो केली आहे, यात त्यांचा काही दोष नाही. तो प्रश्नच नाहीये मॅडम, पण हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही कोणाला कळवलं का नाही किंवा विश्वासात का नाही घेतलं? सर सॉरी, पण मला ते गरजेचं नाही वाटलं, कारण ही कारवाई माझ्या आटोक्यातली होती आणि उगाच हे सगळं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं मला तेवढं गरजेचं नाही वाटलं. मॅडम, तुमच्या तपासणीच्या छाप्यामुळं दवाखान्यात किती गोंधळ उडालाय, त्याचा पेशंट लोकांना किती त्रास झालाय, याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? नाही, तसं नाही सर. या सगळ्याचे परिणाम मला माहिती होते, पण हे करणं तितकंच गरजेचंही होतं. अच्छा, म्हणजे आपल्या समोर एवढी कामं आणि एवढे प्रश्न असताना सुट्टी संपून आल्यावर तुम्हाला हाच निर्णय घ्यावा असं वाटला का? नाही, तसं नाही सर. मी आय नीड एक्सप्लेनेशन. सर, मला त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन हवंय अर्जुन सर. सर मी जे काही केलं ते मला आलेल्या वैयक्तिक अनुभवातनं केलं. ओ, म्हणजे पेपरात जे छापून आले ते खरंय तर? म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी शासनाला वेठीला धरलं होतं का? नाही सर, तसं नाही. मॅडम, बँक असो हॉस्पिटल, तुमच्या या निर्णयामुळे सगळीकडे गोंधळ उडालाय आणि एवढा घाईघाईने छापा टाकायची काय गरज होती? सर मी आत्ताच म्हणाले तसं मी जे काही केलं ते माझ्या अनुभवातनं केलं, पण ते लोकांच्या भल्यासाठीच केलं. व्हॉट? हो सर. माझ्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान एका माणसाने कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता नोकरी मिळवली होती आणि त्या माणसामुळे माझ्या मुलाच्या रिकव्हरीवर पण खूप परिणाम झाला सर. म्हणजे? सर मी बोलू शकतो का? हा, बोला. सर, त्या व्यक्तीने जुन्या रागातून आमच्या मुलाचे डॉक्युमेंट्स बदलले आणि अल्टिमेटली त्याच्या उपचारांची दिशा बदलली, त्यामुळे आमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला. सर देव आमच्या पाठीशी होता आणि सगळं जुळून आलं म्हणून खरं तर माझा मुलगा वाचला. पण हीच गोष्ट एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत घडली असती तर काय झालं असतं सर? आणि सर, एवढ्या कामाची गरज खूप लोकांना असते, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात, पण ह्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. त्याचाच विचार करून मॅडमने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. दॅट्स इट. एक्सक्यूज मी सर, एकच मिनिट सर. आणि ह्या कारवाईमध्ये 38 कर्मचारी दोषी आढळले, म्हणजे त्यांचे सगळे कागदपत्र बनावट होते. इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण कसून तपासणी करतोय आणि त्यांचे कागदपत्र सुद्धा पडताळून पाहतो. ते ह्याचे डिटेल्स. येस सर. अपर्णा मॅडम, तुमचं ऑब्झर्वेशन आणि काम करण्याची पद्धत मला आवडली, पण आपण असे निर्णय घेतो त्याचा लोकांना त्रास होऊ शकतो. सर मी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला फक्त होणारा गदारोळ दिसतोय, पण असं प्रशिक्षण न घेता काही लोक काम करत असतील तर त्याचा परिणाम अगदी सर्वसामान्य लोकांवर, त्यांच्या जीवावर परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं. हा मॅडम, तुम्ही केपेबल आहातच, पण तुमचा मुलगा आजारी असताना सुद्धा तुम्हाला हे काम करावं असं वाटलं, ही गोष्ट पण खूप मोठी आहे. तुम्ही तुमच्या पदाला साजेसं काम करताय. थँक्यू सर. ठीक आहे, तुम्ही तुमची जी काही कार्यवाही आहे ती चालू ठेवा आणि जे काही पुढचे डिटेल्स आहेत ते मला कायम कळवत राहा. चला काय तोंडे. येस सर. अमोल, इकडे बघ. दिसतंय? यस डॉक्टर. आता इकडे. हा, यस डॉक्टर. आता बघ इकडे. यस डॉक्टर. अरे वा, व्हेरी गुड, छान. हा म्हणजे डॉक्टर आता कसं आहे त्याला? अहो कदम फॅमिली आहे, हॉस्पिटल आहे, एवढी घाई करून चालत नाही. डॉक्टर सॉरी बर का, आम्हाला राहतच नव्हतं बघा. ते सगळं ठीक आहे, पण इतक्या सगळ्या जणांनी रुटीन चेकअपला याचं काय कारण नव्हतं? डॉक्टर अहो आम्ही फक्त रुटीन चेकअप साठी कुठं आलोय, आम्हाला तुमची आठवण पण येत होती ना. असं काय? आम्ही ना त्याची पूर्ण काळजी घेतोय. एकदा का त्याचे रिपोर्ट्स आले ना की मग आम्ही सगळे बिंदास झालो बघा. हे बघा, आलेच रिपोर्ट.
तुम्ही काळजी घेताय त्याचे परिणाम दिसत आहेत. अमोल आता आजारातून पूर्ण बरा झालाय. डॉक्टर, आता अमोलची काळजी काय काय घ्यावी लागेल? हा म्हणजे काही पथ्य, बाहेर जाणं येणं त्या बाबतीत सगळं सांगतो मी. हे बघा, अमोल आता बाहेर जाऊ शकतो आणि तो खेळू सुद्धा शकतो. पण एक आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे हा. आणि आता या स्टेजला त्याच्या डोक्याला इजा झालेली चालणार नाही हा. आणि डॉक्टर, खाण्याचं काय? अनहेल्दी फूड त्याला अजिबात द्यायचं नाही. घरचं सात्विक आहार आहे ना, तो त्याला आजपासून चालू करा. आणि आईस्क्रीम. आ चालेल चालेल. डॉक्टर, या ठिकाणी उपचारादरम्यान तुम्ही जे सहकार्य केलं ना, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. काय बोलताय सर तुम्ही? अहो हे बघा, पेशंटने आमच्या उपचाराला प्रतिसाद दिला का नाही की मग आम्हालाही बरं वाटतं ना. नाही डॉक्टर, खरंच मगाशी मी मस्करी केली, पण तुम्ही नसताना हे शक्य नसतं झालं. खरंच थँक्यू. काय झालं? तुम्ही सगळे असे शांत का आहात? बाबा, बापू, दिप्या, काय रे, काय झालं? बोला ना काहीतरी. कदम, अमोलचे रिपोर्ट ठीक आहेत ना? बोला ना, काय झालं? दिप्या, बोल ना काहीतरी. काय झालं? दिदे, आता काय सांगू? दीपक, तुला सांगावं लागेल. नाही सर, अहो कसं कसं सांगू मी? दीपक, स्पष्टपणे सांग या ठिकाणी. तर अहो दिप्या, काय जे येतात ते स्पष्ट बोल ना, बोल काहीतरी. दिदे, दाजी, अमोलचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. आपला मुल आता पूर्ण बरा झालाय. एक मिनिट, तू काय? अमोल बर काय कदम, हो बापू, तुम्ही दिप्याच्या नादाला लागलाय का? काय दादा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.